स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आजचा हा संदेश तुमच्यासाठी नाही तर स्वामींनी स्वतः तुमच्यासाठी पाठवलेला आशीर्वाद आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांत मनाने ऐका, कारण जो संदेश तुम्हाला आज ऐकायचा आहे तो योगायोग नाही, तो स्वामींचा संकेत आहे. डोळे बंद करा, मन शांत करा आणि फक्त स्वामींच्या नावाचा जप करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात संकट टिकू शकत नाही. आज अनेक जण म्हणतात, मी खूप प्रयत्न करतो पण तरी काहीच होत नाही. स्वामी सांगतात, प्रयत्न कमी नाही, ते विश्वास कमी आहे. ज्यांनी स्वामींवर स्वतःला सोपवले त्याचा मार्ग स्वामी स्वतः चालत नेतात. तुम्ही एकटे नाही, स्वामी तुमच्या प्रत्येक श्वासात आहे. स्वामी कधीच आपल्याला शिक्षा देत नाही, ते फक्त तयार करतात. जसं सोनं आगीत तापवलं जातं तसं भक्ताला संकटातून घडवलं जातं. जर आज तुमचं मन खूप दुखवलेलं असेल तर समजा स्वामी जवळच आहे. कारण देव दूर असतो तेव्हा आयुष्य सोपं असतं आणि देव जवळ असतो तेव्हा आयुष्य कठीण वाटतं. पण तो कठीण काळच तुम्हाला मोठं बनवतो. स्वामी सांगतात, जे तुमच्या हातात नाही त्याचा विचार करू नका. दररोज फक्त एवढंच करा, सकाळी डोळे उघडल्यावर म्हणा, स्वामी आजचा दिवस तुझ्या चरणी. झोपण्याआधी म्हणा, स्वामी जे झालं ते तुझ्या इच्छेने. हा एक मंत्र तुमचं मन हलकं करेल, भीती घालवेल आणि आत्मविश्वास वाढवेल. आज जर तुमचा वेळ वाईट चालू असेल तर घाबरू नका. स्वामी सांगतात, वेळ बदलतो पण भक्त कधीच सोडत नाही. ज्यावेळी सगळे दरवाजे बंद होतात त्यावेळी स्वामी एक नवीन दार उघडतात, पण ते दार उघडण्याआधी आपली परीक्षा घेतात. आज सण करा, उद्या तुम्हीच उदाहरण असाल. खरा भक्त तो नाही जो फक्त देवळात जातो, खरा भक्त तो आहे जो अडचणीतही म्हणतो, स्वामी जे करता ते चांगल्यासाठीच. स्वामींचा भक्त कधी हरत नाही, तो फक्त थोडा थांबतो. तुम्ही थांबले आहात, हरलेले नाही. आज स्वामी तुम्हाला सांगत आहे, जे अडले आहे ते सुटेल, जे थांबले आहे ते चालू होईल, जे रडत आहे ते हसेल आणि जे संपत वाटतंय तिथूनच नवी सुरुवात होईल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास सोडू नका. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर समजा स्वामी तुमच्याशी बोलले आहेत. कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित कोणाला तरी याची आज खूप गरज असेल. श्री स्वामी.